जैन मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, तुम्ही दारूबंदी संदर्भात आपल्या चॅनलवरती भरपूर सिरीज टाकली, म्हणजे कट ऑफ कसा असेल, कशा पद्धतीने भरती, कोण पेपर घेणार, कसे किती मार्काचा पेपर होणार, हे सर्व टाकलेले आहे. आता विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न होता, कारण की सर जाहिरात जी आहे नक्की मे जून पर्यंत येणार का? कारण की आता नुकतीच पोलीस भरती झालेली आहे आणि त्या पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांना थोडं एक एक दोन दोन मार्काने अपयश आलेले. मग त्या अपयश आल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न पडला, आता पुढे टार्गेट काय आहे आपल्याकडे? तर मित्रांनो घाबरू नका, दारूबंदीची ऍड खूप मोठी आहे, त्यानंतर वनरक्षकची पण जाहिरात आहे. फक्त एक आपण फिक्स महिना सांगू शकत नाही, पण दारूबंदीचा जर मध्ये माहिती घेतल्यावरती राज्य उत्पादन शुल्क मध्ये माहिती घेतल्यानंतर ते म्हणतात की आमच्या डिपार्टमेंटमध्ये 100% भरती होणार आहे आणि आम्ही लवकरात लवकर ती प्रोसिजर करणार आहोत. आणि तुम्ही पेपरला पण बातम्या पाहिल्या असतील, म्हणून कृपया करून निगेटिव्ह होऊ नका. 100% मे जून पर्यंत, म्हणजे असं समजून चला. आता बघा, काही विद्यार्थी म्हणतील 100, ठीक आहे बाबा, 90-95%, 5%, 1-2% तिकडे असं होऊ शकतो, पण ही जाहिरात नक्कीच येणार. जागा रिक्त आहेत सर्व प्रकारे, आणि या जाहिरात बद्दल बरेच विद्यार्थ्यांना अजून माहित पण नाही. 10वीच्या बेसवरती पेपर आहे, सर्वात मेन म्हणजे 10वीचा, आणि 120 मार्काचा पेपर आहे. आता तुम्ही मग मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट पण होत्या की सर जे याचे PYQ क्वेश्चन पेपर मिळतील का? हो, आपल्याकडे ते पण आहेत. लवकरच आपलं मी ऍप घेतोय, त्या ऍपमध्ये तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर देणार आहे, जेणेकरून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. PYQ कशा पद्धतीने होते, म्हणजे तुम्ही ते टेस्ट दिल्यावर तुम्हाला कळेल की आपण राज्य उत्पादन शुल्क किती स्कोर घेऊ शकतो, ते PYQ. त्यानंतर बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातले, त्यानंतर माझ्याकडे माजी सैनिक पण आहे, जम्मू काश्मीरवरून मला कॉल आले की जे माजी सैनिक, म्हणजे ऑलरेडी काही माजी सैनिक काही ड्युटीला आहेत, ते पुढच्या वर्षी रिटायर होणार आहे, कोणी 6 महिने रिटायर होणार आहे, त्यांना पण तयारी करायची आहे, त्यांचे पण कॉल आलेले. तर तुमच्यासाठी पण लवकरच मी एक ऑनलाईन बॅच घेऊन येणार आहे, की जेणेकरून तुम्ही ड्युटी पळून राहू शकता, किंवा काही विद्यार्थी जॉब करतायत, कंपनीत जात आहेत, कुठे कामाला जात आहेत, त्यांना दिवसा वेळ भेटत नाही, म्हणजे रात्री लेक्चर करून त्यांचा सिलेबस कव्हर करतील, अशा पद्धतीने ते पण करणार आहे. म्हणून राज्य उत्पादन शुल्काची जून मध्ये जाहिरात येण्याचे 90-95% चान्सेस आहेत. निगेटिव्ह विचार करू नका मित्रांनो, नक्कीच ही जाहिरात येईल. आणि तुमचं जेही स्वप्न असेल, बघा आता पोलीस भरतीत 1-2 मार्कांनी राहिले असेल तर समजून घ्या, डायरेक्ट निगेटिव्ह होऊ नका. तुमच्या नशिबात अजून काहीतरी चांगलं असेल. आणि प्रत्येक भरपूर जण बघा, आता एवढे काही विद्यार्थी तुमच्या आजूबाजूला बघा, कोणी 1 मार्कांना नापास आहे, कोणी 2 मार्कांना नापास आहे, मुली नापास आहेत. म्हणून तुम्ही त्याबाबत, तुम्हीच नाही एकटे नापास आहे, भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नापास आहेत. फक्त आता तुम्हाला या दुःखातून कसं सावरायचंय तुमच्यावर आहे. कारण की बघा, सर्वजण सर्व गोष्टींची मदत करू शकतात, पैसा देऊ शकतात, सर्व काही देऊ शकतात, पण जे आता जे तुम्हाला आतून जे ध्येय पाहिजे ना, ते तुम्हाला स्वतःलाच कमावं लागेल, तुम्हाला स्वतःलाच उभं राहावं लागेल. म्हणून पुढच्या या भरतीसाठी मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल. जिथे जिथे काही मदत लागली, नक्कीच तुम्हाला मी राज्य उत्पादन शुल्क मध्ये मदत करणार आहे. अजून काही डाऊट असतील तर कमेंट करा. लाईक आणि सबस्क्राईब साठी व्हिडिओ बनवलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही माहिती पुरवतोय, म्हणून तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये मला समजून जाईल की माझ्या विद्यार्थ्यांना कुठली गरज आहे. चला मग, पुढचा व्हिडिओ PYQ चा घेऊन येणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक कमेंट होती, सर PYQ क्वेश्चन घ्या ना, तर नक्कीच पुढचा व्हिडिओ PYQ मध्ये घेऊन येईल आणि तुमचे सर्व डाऊट क्लिअर करून देईल की कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत, कुठल्या टॉपिकवरती जास्त भर आहे, मराठीत कुठे भर आहे, जीकेत कुठे भर आहे, इंग्लिशमध्ये काय आहे, कोणते टॉपिक केले गेले पाहिजे, सर्व PYQ आपण पुढची एक सिरीजच चालू करणार की जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील कन्फ्युजन राहणार नाही. चला मग विद्यार्थी मित्रांनो, काही डाऊट असतील तर कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.